नमस्कार, स्वागत आहे आपल्या कला कल्पना यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण याची दोन्ही बाजूंनी चेन असणारी हँड पर्स बघणार आहोत। बनवायला अतिशय सोपी आहे आणि अगदी 5 ते 10 मिनिटात शिवून तयार होते। पाहू शकता तुम्ही, या बाजूला हा एक कप्पा तयार झालेला आहे आणि पर्सच्या या बाजूलाही इकडे एक चेनचा कप्पा तयार झालेला आहे। आपल्याकडे घरातीलच ब्लाउज पीसचे किंवा कुर्तीचे जे उरलेले तुकडे असतात त्यापासून तुम्ही अशा हँड पर्स बनवू शकता। यापूर्वी मी चॅनलवर हँड पर्सचे भरपूर प्रकार दाखवलेले आहेत मैत्रिणींनो, तेही तुम्ही नक्की पहा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात आणि पाहूया त्यासाठी काय काय लागतं ते। त्यापूर्वी चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील। यासाठी मी हे 2 खण कापडाचे क्विल्टेड तुकडे घेतलेले आहेत। क्विल्टिंगसाठी मी इथे वरती मेन फॅब्रिक ठेवलेला आहे, त्याखाली स्पंज ठेवलेला आहे आणि त्याखाली अस्तरचा तुकडा ठेवलेला आहे आणि चारही बाजूंनी शिवून घेतलेला आहे। असे 2 तुकडे आहेत। याची रुंदी 9 इंच आहे आणि उंची 5.5 इंच आहे। दोन्ही तुकडे सेम साइजचे आहेत। हे एक अस्तर घेतलेलं आहे कॉटनचं, याची रुंदी 9 इंच आहे आणि उंची 6 इंच आहे। या 2 सेम साइजच्या चेन घेतलेल्या आहेत, याची रुंदी आहे 9.5 इंच। सुरुवातीला आपण हा एक मेन फॅब्रिकचा तुकडा घेणार आहोत, यावर ही चेन जोडून घ्यायची आहे। त्यासाठी चेनची सुलट बाजू आणि मेन फॅब्रिकची सुलट बाजू समोरासमोर येतील याप्रमाणे चेन यावर ठेवायची आहे आणि ते एक टिप देऊन घ्यायची आहे। इथे तुमच्या लक्षात यावं म्हणून मी खास 2 रंगाचे चेन वापरलेले आहेत। दोनही चेन तुम्ही एकाच रंगाचे वापरले तरी चालतील। चेन जोडल्यानंतर चेन अशी वरच्या दिशेला घ्यायची आहे आणि ते एक दाब टिप देऊन घ्यायची आहे। या चेन खाली आता हा अस्तरचा तुकडा ठेवायचा आहे आणि यावर हा मेन फॅब्रिकचा तुकडा ठेवायचा आहे, म्हणजे याची सुलट बाजू या चेनवर ठेवायची आहे आणि इथे एक टिप देऊन घ्यायची आहे। चेन जोडताना नेहमी दाब टिपा द्यायच्या, म्हणजे मग चेन मध्ये कापड किंवा धागे अडकत नाहीत। इथे टिप देऊन झालेली आहे। आता या चेन मध्ये आपण रनर टाकून घेऊयात। तुम्हाला जर चेन मध्ये रनर टाकायला अवघड जात असेल तर आपल्या कला कल्पना चॅनलवर चेन मध्ये रनर टाकण्याचे 2-3 प्रकार मी एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत। तो व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन पाहू शकता, किंवा आपल्या चॅनलवर पर्स मेकिंगचे अगदी बेसिक व्हिडिओ आहेत, तेही तुम्ही नक्की पहा। आता या दुसऱ्या मेन फॅब्रिकच्या तुकड्यावर ही आणखी एक घेतलेली चेन जोडायची आहे। मेन फॅब्रिकच्या सुलट बाजूवर चेनची सुलट बाजू ठेवायची आहे आणि इथे टिप देऊन घ्यायची आहे। मी तुम्हाला अगदी बारकाव्यासकट आणि सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ही चेन वरच्या दिशेला करायची आहे आणि इथे एक दाब टिप देऊन घ्यायची आहे। इथे या बाजूला मी छानपैकी दाब टिप देऊन घेतलेली आहे। आता हा मेन फॅब्रिकचा तुकडा आणि हे अस्तर एका दिशेला करायचे आहेत। इथे वाटल्यास तुम्ही टिप देऊनही घेऊ शकता, म्हणजे कापड सरकणार नाही। आता हे दोन्ही तुकडे एकत्रित धरायचे आहेत आणि या चेनवर ठेवायचे आहे व्यवस्थित, आणि 3ही पदर एकत्रित शिवून घ्यायचे आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर 2-3 सेकंद काढून व्हिडिओला लाईक नक्की करा। तुमच्या अशा भरपूर लाईक्स पाहून नवीन काम करायला छान ऊर्जा मिळते मग मैत्रिणींनो। चेन जोडून झाल्यानंतर ही पर्स आता आपल्याला उलटवून घ्यायची आहे आणि राहिलेला जो चेनचा भाग आहे त्या बाजूला आपण एक दाब टिप देऊन घेणार आहोत। त्यासाठी सावकाशपणे अशी पर्स उलटवून घ्यायची आहे आणि या बाजूला इथं आपण एक छानपैकी दाब टिप देऊन घेऊयात। छानपैकी इथं मी अशी दाब टिप देऊन घेतलेली आहे। आता हे दोन्ही चेनचे भाग एकत्र करायचे आहे आणि यामध्ये रनर टाकून घ्यायचा आहे। चेनमध्ये रनर टाकून घ्यायचा आहे आणि ते काढून पुन्हा एकदा टाकून घ्यायचा आहे, त्यामुळे चेनचा दुसरा भाग लॉक होऊन जाईल। ते पर्स आपण पुन्हा उलटवून घेणार आहोत आतल्या दिशेला। आता हे दोन्ही बाजू व्यवस्थित जुळवून घ्यायच्या आहेत आणि इथे एक टिप देऊन घ्यायची आहे। तसंच इकडच्या बाजू जुळून इथे एक टिप देऊन घ्यायची आहे। तुम्ही जर पर्स मेकिंग नवीनच शिकत असाल तर आपल्या कला कल्पना चॅनलवर पर्स मेकिंगचे अगदी बेसिक व्हिडिओ आहेत मैत्रिणींनो, जसं की पर्सला चेन कशी जोडावी, चेनमध्ये रनर कसे टाकावे किंवा बॅगला बेस कसे द्यावे, असे पर्स मेकिंगचे भरपूर बेसिक व्हिडिओ आहेत, ते तुम्ही नक्की पहा। त्या सर्व व्हिडिओंचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल मैत्रिणींनो। जास्तीची चेन दोरे कट करून हे सारखं करून घ्यायचं आहे। पर्स शिवताना नेहमी अस्तर किंवा चेन अर्धा ते पाव इंच जास्तच घ्यायचं। आता या चेनच्या भागामधून ही पर्स उलटवून घ्यायची आहे। एखाद्या टोकदार वस्तूच्या साहाय्याने याचे कोपरे किंवा कोने छान काढून घ्यायचे आहेत आणि छानपैकी आपली ही 2 चेनची किंवा 2 कप्प्यांची हँड पर्स तयार झालेली आहे। अगदी फिनिशिंगमध्ये शिवली गेली बघा, पाहू शकता तुम्ही। खूप सुंदर अशी पर्स तयार झालेली आहे आणि अशा प्रकारे आपली ही दोन्हीकडूनही चेन असणारी हँड पर्स तयार झालेली आहे, पाहू शकता तुम्ही। या बाजूला इथं हा एक छानसा कप्पा तयार झालेला आहे आणि
पर्सच्या इकडच्या बाजूलाही हा एक कप्पा तयार झालेला आहे। या पर्समध्ये एखादा फोन सहज बसू शकेल। या बाजूला तुम्ही तुमचा फोन ठेवू शकता आणि या बाजूला कॅश ठेवून ही पर्स वापरू शकता। अगदी रुमाला एवढ्या कापडापासून आणि 5 मिनिटात तयार होणारी अशी पर्स आहे। इथे मुद्दाम तुमच्या लक्षात येण्यासाठी मी 2 रंगाच्या चेन वापरलेल्या आहेत। हवं तर तुम्ही एकाच रंगाची चेनही वापरू शकता यासाठी। अशा या हँडपर्समध्ये शिकण्यासारखे भरपूर प्रकार आहेत मैत्रिणींनो। तुमच्याकडे यामध्ये काही आयडिया असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात तेही मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ किती दूरपर्यंत पोहोचत आहेत। आणि माझे व्हिडिओ पाहून तुम्ही काही पर्स बॅग शिवल्या असतील तर त्याचे फोटो तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आयडीवर शेअर करा। अशी पर्स स्वतःसाठी बनवा किंवा अशा पर्स भरपूर प्रमाणात बनवून घरातूनच याची तुम्ही विक्री करू शकता। तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही लाईक केल्यामुळे यूट्यूब माझे व्हिडिओ इतरांसमोर आणतं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा। चॅनलवर जर नवीनच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल आयकॉन दिलेली आहे त्यावर प्रेस करा, म्हणजे माझे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्यासाठी धन्यवाद।